32 साईजचा प्रिन्सेस ब्लाऊज बघूयात. आता इथे मी डायरेक्ट स्टिचिंग करणार आहे, कोणतेही किचकट माप घेणार नाही आणि कटिंग सुद्धा करणार नाही समोरच्या भागाची. डायरेक्ट आपण इथे स्टिचिंग करणार आहोत. तर तुम्ही पूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग बघा स्टेप बाय स्टेप. आता इथे आपण कोणतीही एडिटिंग करणार नाही, डायरेक्ट आपला लाईव्ह व्हिडिओ आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. अगोदर आपण गळ्याचं माप, गळा बघून घेऊयात, गळा स्टिचिंग करून घेऊयात. अगोदर सरळ आणि उलटी बाजू बघून घ्यायची आहे. त्या अगोदर आता मी इथे डायरेक्ट दोन्ही अखंड भाग आहे, दोन्ही अखंड भाग डायरेक्ट गळा स्टिच करणार आहेत दोन्ही भागाचा. आपण अस्तर असं ठेवून घेतलेलं आहे. आता आपण अशीच गळ्याची स्टिचिंग करूयात. जर तुमचा मागपुढं भाग होत असेल तर तुम्ही मध्य भागापासून सुरुवात केली तरी चालेल. अखंड गळा असेल तर एका बाजूला शिवून घेतलेला आहे, दुसरी बाजू आता आपण सरळ पूर्ण गळा शिवून घेऊयात, म्हणजे मागे पुढे होणार नाही. बघा, गळा शिवताना डबल शिलाई घ्यायची, म्हणजे आपण अगोदर अस्तर जोडतो. अगोदर अस्तर जोडल्यानंतर गळा आपला आकार व्यवस्थित येईल असंच नाही, तर डबल शिलाई घ्यायची. त्यामुळे दुसऱ्या शिलाईत आपला गळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आता इथे छोटे छोटे कट्स देऊयात. आता दाबटीप देऊन घेऊ. बघा, अस्तर आपलं अस्तराच्या बाजूने करायचं, जी बाहेरची शिलाई आहे ती, आणि यावरती दाबटीप द्यायची. आता ही दाबटीप उलट्या बाजूने द्यायची बरं का. आता दाबटीप देऊन झाली आपली. आता आपण डायरेक्ट खालची शिलाई मारून घेऊयात. कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला प्रिन्सेस ब्लाऊज बनवायचा आहे. तर तुम्ही साईड उंची मापून घ्यायची तुमची बरोबर. त्या साईड उंचीनुसार तुम्ही इथे स्टिचिंग करायची. बघा, थोडक्यात सांगायचं जर झालं तर आपण जसा मागचा भाग गळा फोल्डिंगला देतो तसाच समोरच्या भागाची फोल्डिंग आपल्याला इथे करायची. आता सरळ करून घेऊयात दोन्हीचे भाग आहे ते. बघा, आता पूर्ण भागावरती इथे शिलाई मारून घेऊया. बघा, समोरचा भाग स्टिच करून झालेला आहे. आता याचे दोन भाग करून घेऊ. अगोदर आपण प्रिन्सेसचं माप टाकून घेऊया. आता इथे बघा, आपली जी रुंदी आहे कमरेची ती आहे 6.5 इंच. चौथा भाग घेतलेला आहे मी हा. आणि यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन सोडायची आहे 2 इंच. 2 इंच शिलाई मार्जिन सोडली. आता आपल्याला 34 साईज पर्यंत इथे हुकायपट्टीसाठी अर्धा इंच कंपल्सरी सोडायचं आहे. इथून 2.5 इंचावरती एक मार्क करायचे 34 साईज पर्यंत. इथून हे झालं. आता आपल्याला वरच्या बाजूला अर्धा इंच सोडायचे शोल्डरच्या शिलाई मार्जिनसाठी. इथून आपल्याला
आता आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे, तर यामध्ये आपण 1.5 इंच खाली येऊयात. 9.5 इंचवरती मार्क केलं मी. आपली टक्स पॉईंटची उंची घेतली ही 1 ते 1.5 इंच खाली यायचं आहे. आता इथे 2.5 इंच घेतलं, इथे 3 इंच घ्यायचं, इथे 3 इंच घ्यायचं. आता अर्धा इंच आपल्याला हे सोडून द्यायचं आणि ह्या दोघांचा मध्य काढायचं आहे. इथं या दोघांचा मध्य काढला. आता हे जे उरलेला भाग आहे, आपल्या 6 इंच कमरेची रुंदी झाली. आपण शिलाई मार्जिन घेतली 2 इंच. आता इथे तितका भाग रुंदीचा उरेल. आता तुमचे तुम्हाला जर उंच हवा असेल तर तुम्ही हा भाग जास्त ठेवू शकता इथं. तर मी फक्त 1 इंच ठेवणार आहे तिथं, 1 इंच. तर 1 इंच मी इथे टाकणार आहे, कारण मी या बाजूला टक्स देणार आहेत. आपला तिथं पप उंचा येऊन जातो टक्स दिला तर. इथून 1 इंच. आता जो शिल्लकचा भाग आहे तो मी इथे कटिंग करून टाकते असा. हा इथून कटिंग करून टाकते. आता बघा, हे जो उरलेला भाग होता आपण 2.5 इंच जवळ ठेवला इथं. आता ही आपली शिलाई मार्जिन आहे. हिचा आणि आपल्या या भागाचा काही संबंध नाही. ही शिलाई मार्जिन ही सोडून द्यायची. फक्त इथं आपल्याला जितका आपल्याला रुंदी ठेवायची असेल, टक्सची जितका पप उंच हवा असेल तितका तुम्ही इथे वाढवा घेऊ शकता. आता असा आपल्याला हा आकार द्यायचा आहे, गोल आकार. कटोरीचा आकार आपण जसा देतो तसा अगोदर या बाजूचा आकार देऊन घ्यायचा, नंतर इथे सरळ आकार द्यायचा असा. हा झाला आपला प्रिन्सेसचा आकार. आता हाच आकार आपण दुसऱ्या बाजूला टाकून घेऊया. बिंदास तुम्ही अशा पद्धतीनं मार्किंग करून तुम्ही प्रिन्सेस ब्लाऊज शिवू शकता. मी कस्टमरचे शिवते. तुम्ही नवीन असाल तर स्वतःचे शिवून बघा अगोदर, नंतर बाहेरचे घ्यायचे. अगोदर प्रॅक्टिस करायची. दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण हे असं मार्किंग करून घेतलं. आता या दोन्ही बाजूवरती आपण शिलाई मारून घेऊयात. आता शिलाई आपल्याला याच्या मध्य भागावरती घ्यायची आहे, कारण आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही आपलं शिलाईमध्ये आलं पाहिजे, त्यासाठी आपण या शिलाई मारून घेतो. आता काय करायचं, आता हे दोन्ही चिमटीमध्ये घ्यायचे असे. आपण जे मार्किंग केलं होतं ते इथं टक्स पॉईंट सुद्धा घ्यायचा असा. इथपर्यंत आपण अशी सरळ शिलाई घेऊया. जसा आकार दिला आहे तशी शिलाई घेऊशी. आता आपला जसा आकार आहे बरोबर तशी शिलाई घ्यायची आहे. आणि इथं तुम्ही अर्धा इंच दाब द्यायचा आहे. आपण जसं साध्या ब्लाऊजला टक्स देतो किंवा कोणताही टक्स मारतो त्या पद्धतीनं मोंड्यामधला जो टक्स आहे आपला आकारातला त्याला. आपल्या साईजनुसार बरोबर आपल्याला पाहिजे तितका टक्स इथे आलेला आहे पप आपला. अशा पद्धतीनं आता आपण यावरती एक शिलाई घेऊयात आणखी. तर यावरती दापटी मारून घेऊयात. दुसऱ्या बाजूला सुद्धा त्याच पद्धतीनं दापटीत देऊन घेऊया त्या बाजूला सुद्धा. बघा, दोन्ही बाजूचे आपले दापटीप देऊन झालेले आहेत. एक शिलाई आपलं मोंड्याला गोलवा आकार देऊन घेऊ. छान पद्धतीनं शिलाई मारून घेऊ डायरेक्ट शेवटची. तुम्हाला बाहीचा आकार व्यवस्थित काढला जात नसेल किंवा तुमच्याकडून मुंड्याचा आकार कमी जास्त होत असेल तर तुम्ही अगोदर शिलाई मारून घ्यायची आहे. आता हे दोन्ही भाग उंचीला एक समान असायला हवे असे. बघा, आता इथे आपण कमी जास्त जे आहे ते कटिंग करून टाकूया, म्हणजे आपली ब्लाऊज फिनिशिंग छान येते. असे
हे झाला आपला समोरचा भाग. आता आपण याची कटिंग करून घेऊ. मध्य भाग काढून घेऊ याचा. दोन्ही बाजूचे टक्स मारून घेऊयात. बरोबर फोल्ड करायचं मध्यभागी आणि इथे टक्स घ्यायचा आहे. आता ह्या टक्सची जितकी रुंदी तुम्ही वाढवाल तितका उंच पप होईल, हे लक्षात ठेवायचं. आणि वरून टाकटीप देऊया. बघा पाहिजे तितका आपल्याला पप आलेला आहे. दुसऱ्या भागाला सुद्धा दुसरा भाग आपण शिवल्यानंतर आपण बघून घ्यायचं दोन्ही उंची आपली बरोबर आहे की नाही, टक्सची आणि आपल्या हुकायपट्टीची सुद्धा. दोन्ही टक्स एक समान आणि हुकायपट्टीची उंची सुद्धा एक समान. आता आपण दोन्ही पट्ट्या बनवून घेऊया समोरच्या. बघू शकता दोन्ही भाग इथे तयार आहे आणि आपले पप सुद्धा सुंदर आलेले आहेत. 32 साईजसाठी पाहिजे तितके. कारण जास्त पप सुद्धा घेऊन काही फायदा नाही. जर कमी साईजसाठी जर तुम्ही जास्त उंच पप घेतला आणि कस्टमरच्या फुल बस्ट साईज कमी असली तर तो भाग असा फुगीर होतो आणि इथे खूप साऱ्या आड्या पडतात. दोन्ही पट्ट्या बनवून घेऊया समोरच्या. आयपट्टीसाठी बघा किमान 1.5 इंच पट्टी असायला हवी आणि आयपट्टीसाठी किमान 2 ते 2.5 इंच आणि हुकपट्टीसाठी 1.5 इंच. तेव्हाच आपली पट्टी चांगली येते. आता आयपट्टी बघा दोन्ही बाजूला फोल्डिंगसाठी आपल्याला पट्टी शिल्लकची ठेवायची आहे, अशी दोन्ही बाजूला फोल्ड करण्यासाठी. आणि बघा जितकी आपण मार्जिन सोडलेली आहे गळ्याची बरोबर तितकीच आपल्याला याच्यामध्ये घ्यायची आहे. कारण बघा आपण शिल्लकचे सोडलेले असते आणि कमी स्टिच केला तर गळा मोठा होतो. दोन्ही बाजूला फोल्डिंग दिली आणि पट्टी आपली सुरेख पद्धतीने तयार होते. अशा आता इथे लगेच आपले आई बनवून घेऊयात. प्रत्येक ठिकाणी लॉक करत आई बनवायचे. बघा आय बनवून झाली एका बाजूचे आणि ते हुकपट्टी सुद्धा बनवून घेऊया. तर वरच्या बाजूला अगोदर आय बनवताना आयपट्टी बनवताना वरच्या बाजूला फोल्ड केल्या आहेत आपण पट्ट्या आणि हुकायपट्टी हुक बनवताना जी पट्टी बनवतो आपण ती वरच्या बाजूला ठेवायची आणि खालच्या बाजूला फोल्डिंग द्यायची.
अशा पद्धतीनं कपडा आलेला आहे तो आतमध्ये टाकून घेऊन इथे सुद्धा एक दाब टिपते. दोन्ही बाजूच्या पट्ट्या तयार झाल्या आणि समोरचा भाग आपला तयार आहे. आता मागचा भाग घेऊया. त्या अगोदर आपण बाहीची तयारी करून घेऊ. बाहीला अस्तर जोडून घेऊया. बघा 3.5 इंचची बाही आहे. 1 इंच वाढवा घेतलेला आहे दोन्ही बाजूच्या शिलाईसाठी. फिनिशिंगसाठी दाबटीप द्यायची आहे. अस्तर कटचा कपडा जो आहे तो आपल्या शिलाई बाहेरचा कपडा अस्तर कटच्या बाजूने करायचा. बघा छान फिनिशिंग येते. आपण जर दाबटीप दिली तर फिनिशिंग छान येते. आता इथे समोरचा आकार दिलेला नाही बाहीला, तर तो का नाही दिला ते तुम्हाला सांगते मी. बघा तर समोरच्या मोंड्याला खोली दिली नव्हती मी बाहीच्या. आता आपण ती देऊन घेऊयात. अगोदर सरळ बाजूवर सरळ बाजू घ्यायची. बघा तुमचं जर एखाद्या वेळेस असं उलटं सुलटं होत असेल, मागचा भाग जो आहे तो कटिंग होतो बाहीचा, तर आपल्याला समोरच्या भागाला खोली पाहिजे, तर ती या पद्धतीने करायची आहे. सरळ भागावरती सरळ भाग ठेवायचा आहे. तुम्ही अस्तर जोडून घ्यायचा अगोदर बाहीला आणि नंतर त्याची कटिंग करायची. सरळ भागावरती सरळ भाग ठेवला. अगोदर बाहीला सरळ आकार देऊन घेऊया अशा पद्धतीनं. ही मध्य काढून घ्यायचं आहे. इथे मध्य आहे आपला. बघून घेऊया 3.5 इंच कुठे येते ते. बघा 3.5 इंच ही आपली मार्जिन झाली. आता इथून आपल्याला समोरचा आकार द्यायचा असा. तर हा आकार तुमच्या फिटिंगपर्यंत द्यायचा आहे, मोंड्याच्या गोलाईपर्यंत. 7 इंचची गोलाई आहे आपली फिटिंगची. 7 इंच बघून घ्यायचं इथपर्यंत. आता हे 7 इंच इथपर्यंत हा आकार द्यायचा आहे समोरचा आकार. त्यानंतर दोन्ही भाग हे समान राहील साईडचे. याला आपण आता शिलाई मारून घेऊया. तर बाहेर झालं इथं, तर मागचा भाग घेऊया. सरळ आणि उलटी बाजू बघून घ्यायची आहे. जी हाताला चरचर लागते ती उलटी बाजू असते, जी प्लेन लागते ती सरळ. किंवा फिकट आणि डार्क मध्ये सुद्धा समजून घ्यायचं. नसेल कळत तर तुम्हाला प्लेन आणि चरचर भागामध्ये ओळखून घ्यायचं आहे. अगोदर मध्य भागापासून सुरू करते. हे दोन्ही भाग समान अस्तर जोडले जातात. आता एक एक जी शिलाई आहे हाय तसं जोडून घ्यायचं. नंतर आकार द्यायचा आहे छान. बघा
3.5 इंच आपल्याला तयार पाहिजे, बरोबर आपण तितके सोडलेले आहेत. आता एक आकार देऊन घेऊया. बघा, पहिल्या शिलाईमध्ये आपण अस्तर जोडतो, त्यामुळे आपला आकार इतका पाहिजे तितका व्यवस्थित आपल्याला दिला जात नाही, त्यामुळे डबल शिलाई घ्यायची आहे. बघा, कट देऊन झाले. आता आपण दाबटीप देऊयात यावरती. अस्तर कटच्या भागाकडनं आपल्याला ही शिलाई जी मारलेली आहे तो कपडा आपल्याला असा ठेवायचा आहे इथे आणि दाबटीप द्यायची उलट्या बाजूने. आता बघा, खालचा भाग मी जोडला नव्हता, आता आपण जोडून घेऊया त्याला. आता परत उलटाच करायचा आहे आणि अशी शिलाई मारून घ्यायची. तर त्या अगोदर आपण समोरचा भाग घ्यायचा आणि साईड उंची मापून घ्यायची आहे, साईड उंची, कारण आपली साईड उंची कमी जास्त व्हायला नको म्हणून. बघा, इथून आपल्याला शिलाई घ्यायची आहे. या बाजूला सुद्धा इकडच्या बाजूकडनं जितकी आहे तितकीच यायला हवी. आता सरळ करून घेऊया. बघा, शिलाई न मारता सुद्धा आपला गळा किती छान आलेला आहे, कारण आपण दाबटीप दिली गळ्याला. बघू शकता, सुंदर असा खोल आकार आपला तयार आहे. बघा, साईडचा भाग सुद्धा. आता यावरती शिलाई घेऊयात बारीक टाकायची. फोल्ड करायचं डायरेक्ट शोल्डरला आणि मागचे टक्स मारून घ्यायचे. आता आपण समोरचा भाग जोडून घेऊया. बघा, आता काय करायचं, हा कोपरा पकडायचा आणि शोल्डरचा कोपरा पकडायचा दोन्ही, आणि असं तिरपी उंची मापून घ्यायची आहे. तर हे तुम्ही प्रत्येक वेळेस करायचं, कटरी ब्लाऊज असो, फोर टक्स असो किंवा प्रिन्सेस कट असो. तर हे तुमचं बरोबर आलं तर तुमचा ब्लाऊज एकदम छान आला समजायचं. तर इथून थोडी तिरपी कट देऊयात आपण, तिरपी उंची घेऊयात, कारण आपला गळा खूप डीप आहे, त्यामुळे तिरपी शिलाई मारायची. गळ्याकडच्या बाजूने खोल घ्यायचं आणि शोल्डरकडच्या बाजूने थोडंसं असं उंच घ्यायचं.
इथे आपण कमी घेतलं, गळ्याकडच्या बाजूने जास्त घेतलं. अशी तिरपी कटिंग करायची आता. आता मापून घेऊयात दोन्हीकडे समोरचे बरोबर आले का बघा. हे वाला भाग आपला थोडासा आपण स्टिच करायला हवा. आता आपले बरोबर आलेले आहे. आता बघा मोंड्याची जे बाहीचा आकार आहे तो कमी जास्त होतो, खाली वरती होतो. त्यासाठी बघा हे दोन्ही भाग सरळ ठेवायचे असे आणि याची कटिंग करून घ्यायची. आता मागचा भाग यापेक्षा थोडासा शिल्लकचा असतो, अर्धा इंच बघू शकता तुम्ही. तो फक्त आपल्या फिटिंग पर्यंत असतो. दुसऱ्या बाजूचं सुद्धा यावर डबल शिलाई घेऊया. आता आपण बाही जोडून घेऊ. बाही जोडताना मध्यभागापासून सुरुवात करणार आहेत मी. तुमची जर बाही कमी जास्त होत असेल जोडताना तर तुम्ही मध्यभागापासून सुरुवात करायची आहे. आता समोरचा कटिंग केलेला आकार समोर घ्यायचा आणि मागचा मागे असा लावून बघायचा बघा असा, आणि मध्यभागापासून बाही जोडायला सुरुवात करायची. आता इथे शोल्डरची रुंदी किती ठेवायची आहे गळ्यानुसार. गळा जर खूप डीप असेल, कमी साईजचा असेल तर तुम्ही इथे 2 इंच रुंदी ठेवायची फक्त. आणि आपल्या बाहीची उंची आणि रुंदी, शोल्डरची रुंदी बरोबर आली पाहिजे आपली. या पद्धतीनं आणि बाही जोडून घ्यायची. एक बाजू झाली, दुसरी बाजू सुद्धा. बघा बरोबर बाही जोडल्यानंतर दोन्ही भागाचा उंची बरोबर आली पाहिजेत, साईड उंची सुद्धा आणि ही सुद्धा बरोबर अशी. आता इथे वरून मी दाबते देते. बघा छान असा आपला बाहीचा आकार हा आलेला आहे. दुसरी बाजू सुद्धा तयार करून घेऊ. आता नेहमी शोल्डरचा जो शिलाई बाहेरचा जो भाग आहे तो मागच्या बाजूने टाकायचा आहे आपल्याला. बरोबर बघून घ्यायची उंची बाहीची, दोन्ही बाहीची. वरून दाबटीप देऊयात दुसऱ्या बाईला सुद्धा.
सपाकट दंड घेराकडून असा. जर अगोदर दिलेला असेल तुम्ही तर नाही दिलेला तरी चालतो. आता फिटिंग करून घेऊया. एक एक शिलाई बाहेरच्या बाजूने घेते अगोदर. दोन्ही बाजूला एक एक शिलाई घ्यायची बाहेरची. आणि बाजू सरळ करून घ्यायची. परत एक बाहेरच्या बाजूला शिलाई मारून घ्यायची. आता बघा कमरेची फिटिंग बघ. कंबर आहे आपली 6.5 इंच. 6.5 इंच वरती मार्क करायचं. इथून फिटिंग करायला सुरुवात करा. तर रुंदी आहे 8 इंच छाती. आणि आपली जी मोंड्याची गोलाई आहे ती आहे 7 इंच. इथून 5.5 इंच वरती मार्क करायचं. दंड घेर आहे 5.5 इंच. बघू शकता आपली एकदम शिलाईवरती शिलाई आलेली आहे. साडेपाच इंच ती मार्क करायचं. इथून रुंदीचं माप टाकायचं. कमरेच्या रुंदीचं माप टाकायचं.
दोन्ही बाजूचे बघू शकता आपल्या एकदम सरळ शिलाई हे आलेली आहे एकमेकावरती मोंड्या खोलीची. आपला ब्लाऊज तयार आहे इथे. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज दाखवला. प्रिन्सेस ब्लाऊज कमी साईजचा आणि सुंदर पॉप साईज तो सुद्धा. हा ब्लाऊज फक्त अर्ध्या तासात तयार होतो. तुम्हाला सांगताना इथे वेळ वाढला. आता आपण सुंदर आतल्या शिलाईचे लटकन बघूया. एक समान असे चौकणीचे बॉक्स आहे तो कटिंग करून घ्यायचा. असा अगोदर जी दोरी आहे ती एका कोपऱ्यावरती ठेवायची. कोणत्याही एक कोपरा घ्यायचा. असं त्याला फोल्ड करायचं. दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत शिलाई मारत घ्यायची आहे. या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत. आता दुसऱ्या कोपऱ्यापासून तिसऱ्या कोपऱ्यापर्यंत यायला 1.5 इंच सोडायचं आहे. 1.5 इंचपर्यंत सोडून द्यायचं ओपन भाग या दोरीकडचा आणि इथपर्यंत शिलाई मारायची. बघा इथे कोपऱ्यावरती आपण दोरी ठेवली. या कोपऱ्यापर्यंत शिलाई मारली. दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत तिसरा कोपरा आपण 1.5 इंच भाग सोडून शिलाई मारलेली आहे. आता आपल्याला हा 1.5 इंच भाग वरती घ्यायचा आहे. असा घ्यायचा. हा भाग आपल्याला इकडे घ्यायचा आहे वरती. आपण जिथून सुरुवात केली होती अगोदर तिथे. असा अशा पद्धतीने हे व्यवस्थित करून घ्यायचं असं. आणि तो भाग आपल्याला असा दिसला पाहिजे आणि दोरी सुद्धा अशी दिसली पाहिजे अशी. आणि इथून अशी तिरपी शिलाई मारायची इथपर्यंत. बघा मी इथं तिरपी शिलाई मारून घेतली आणि आता आपण हे ओपन करूया. बघू शकता सुंदर लटकन आपलं तयार आहे. कुठेही आपली शिलाई दिसत नाही. बघू शकता. पुन्हा एकदा सांगते तुम्हाला. बघा हा आपला पूर्ण चौकोनी बॉक्स आहे. तर कोणत्याही एका कोपऱ्यावरती आपल्याला इथे दोरी ठेवायची. या कोपऱ्यावरती कोणत्याही एका ठेवू शकता. इथं अशी दोरी ठेवली. आता याला फोल्ड करायचं असं. हा असा तिरपा भाग दिसेल अशा पद्धतीनं. त्याचा आकार असा दिसेल. बघू शकता. आता इथून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला शिलाई मारायची. दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत शिलाई मारली. आता तिसऱ्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला यायचं तर 1.5 इंच सोडायचं. या दोरीकडनं 1.5 इंच सोडून द्यायचं. इथपर्यंत यायचं. इथपर्यंत अशी शिलाई मारायची. इथं लॉक करायची बघा शिलाई. बघा आपण इथपर्यंत शिलाई मारली. आता आपल्याला हा भाग जो आतला भाग आहे तो आपल्याला बाहेर काढायचा आहे. आतला भाग बाहेर काढायचा आणि जो उलटा शिलाईचा भाग आहे तो आतमध्ये आपल्याला घालायचा आहे. असं घालायचं. त्याला असं करायचं. बघा त्याला असं करायचं. असं वरती घ्यायचं. हे वरती घेतलं. हा भाग थोडासा वरती वाढायचा. आता ही दोरी अशी दिसेल आपल्याला परत. आणि आता इथून आपल्याला अशी तिरपी शिलाई घ्यायची. आता हे बाहेरचा कपडा कट करून टाकायचा. बघा
बघू शकता सुंदर लटकन तयार होते. अशी लटकन बनवायची. आता आपण हे ब्लाऊजला लावून घेऊया. ब्लाऊज तयार आहे. चला आजच्या लाईव्ह मध्ये इतकंच होतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. चला स्वस्त राहा, मस्त खा, बाय बाय.